आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्यात आलेली आहे। सिंचन प्रकल्पाची नुकसान भरपाई त्यांनी रखडवली म्हणून ही गाडी जप्त करण्यात आली। माजलगाव कोर्टाच्या आदेशानंतर ही गाडी जप्त करण्यात आल्याचं कळतंय। 1998 सालच्या संपादित जमिनीची नुकसान भरपाई ही रखडली होती। प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारीनंतर कोर्टाने गाडी जप्तीचे आदेश दिले। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहे। सुरेश, न्याय व्यवस्थेकडनं शासन व्यवस्थेवरती करणारी ही कारवाई जी झालेली जी कारवाई आहे ती एक फार मोठी चपराक म्हणायची का? 1998 पासून चिखलबीड या ठिकाणी लघु सिंचन प्रकल्प झाला होता आणि त्यासाठी जी संपादित करण्यात आलेली जमीन होती त्या जमिनीचा मावेजा 1998 पासून आतापर्यंत जे पीडित शेतकरी बाधित शेतकरी आहेत त्या बाधित शेतकऱ्यांना दिला नव्हता। या संदर्भात जे 3 शेतकरी आहेत त्या 3 शेतकऱ्यांनी माजलगाव न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि त्यानंतर जे जिल्हा प्रशासन आहे भूसंपादन विभाग आहे यांनी कशा पद्धतीने त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत न्याय दिला नाही या संदर्भातला पाडा न्यायालयासमोरच्या मांडल्यानंतर न्यायालयाने आता जे जिल्हा प्रशासन आहे त्याला दोषी धरलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून जी जिल्हाधिकारी यांची जी गाडी आहे ती जप्त करण्यात आली। विशेष म्हणजे या अगोदर देखील बीड जिल्हाधिकारी यांची खुर्ची देखील जप्त करण्यात आली होती। का तर एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या प्रकल्पामध्ये न्याय मिळवून देत असताना जर दप्तर दिरंगाई केली किंवा उशीर लागला तर त्या संदर्भामध्ये पनिशमेंट म्हणून न्यायालयाकडून अशा पद्धतीने कारवाई केली जाते। त्याचाच एक भाग म्हणून बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची जी गाडी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयातून जप्त करण्यात आली आणि आता तरी कमीत कमी त्या शेतकऱ्यांना संबंधित 1998 पासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मावेजा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल।